हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यास इयत्ता 6वी विषय गणित यामधील दिवस 6वा बौधायन पायथागोरसचा सिद्धांत हा घटक अभ्यास करणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, तसेच लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आयत, चौरस यांच्या क्षेत्रफळ आणि परिमिती यांच्यातील फरक आपल्याला अभ्यासणार आहोत. त्यांची सूत्रे काय आहेत ते सुद्धा तयार कसे करतात हे सुद्धा आपल्याला बघणार आहोत. महत्त्वाचं आपण यामध्ये काय करणार आहोत तर पायथागोरसचे प्रमेय काय करणार आहोत पायथागोरसचे प्रमेय अभ्यासणार आहोत. आता पायथागोरसचे प्रमेय आपल्याला काय काय माहीत पाहिजे. काटकोन त्रिकोणावरून कर्ण आणि काटकोन करणाऱ्या बाजू सांगाव्यात. आत्ता या ठिकाणी काटकोन बघा, हा झाला काटकोन. नाव दिलं ए, बी आणि सी. काय सांगितलं कर्ण. कर्ण कोणता? हा ए सी, सर्वात मोठी बाजू, किंवा 90 कोण असतो. 90 कोणासमोरची जी बाजू असते त्याला काय म्हणतात? कर्ण असे म्हणतात. ओके, कर्ण कळलं आहे तुम्हाला. काटकोन करणारे बाजू कोणते आहेत? ही ए बी आणि बी सी ही काटकोन करणारे. कळले तुम्हाला कुठली काटकोन करणारी बाजू? ए बी आहे आणि बी सी आहे, या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत. ओके, त्यानंतर काटकोन त्रिकोणाच्या बाजूच्या लांबीवरून काय प्रमेय सांगतं? काटकोन त्रिकोणाचं पायथागोरसचं प्रमेय काय सांगतं तर कर्णवर्ग. कर्णवर्ग म्हणजे कुठला येते? ए सी, ए सीचा वर्ग. कर्णवर्ग हा काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजी इतका असतो. म्हणजे काटकोन करणाऱ्या बाजू कुठल्या आहेत? ए बी आहे, ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग, असा हा पायथागोरसचा आपल्याला प्रमेय सांगतं. ओके, त्यानंतर पायथागोरसचे प्रमेय, त्रिकूट वगैरे अभ्यास करणार आहोत. आता खाली काय? त्रिकोणांचे प्रकार, भूमितीतील कोण आणि कोणांवरून त्रिकोणाचे प्रकार ओळखणे. आता कोणावरून त्रिकोण ओळखणे बघूया. विशाल कोण, लघुकोण, काटकोन. विशाल कोण, लघुकोण म्हणजेच काय? ज्या कोणाचं माप 90पेक्षा कमी असतं त्याला लघुकोण म्हणतात. काटकोन म्हणजेच काय? ज्या कोणाचं माप 90 अंश असतं त्याला काटकोन म्हणतात. आणि ज्या कोणाचं माप 90पेक्षा काय असतं? जास्त असतं त्याला काय म्हणतो आपण? विशाल कोण असे म्हणतो. हे आपल्याला माहीतसुद्धा असेल किंवा आपण माहीत करून घेतलेलं आहे. आता खालील दिलेल्या त्रिकोणापैकी काटकोन त्रिकोण ओळखा. काटकोन त्रिकोणामध्ये एक कोण किती मापाचा असतो? 90. हा लघुकोण त्रिकोण आहे, हा पण लघुकोण आहे, लघुकोण आहे. हा विशाल कोण त्रिकोण, कारण हा मोठा त्रिकोण आहे. हा सुद्धा विशाल कोण त्रिकोण आहे. हा एक काटकोन त्रिकोण आहे, हा एक काटकोन त्रिकोण आहे. हा काटकोन त्रिकोण आणि हा एक काटकोन त्रिकोण आहे. असे दोन काटकोन त्रिकोण या ठिकाणी आहेत. तुमच्या आसपास काटकोन करणाऱ्या बाबींची यादी करा. असं जे भिंतीचा जो कोन असतो, भिंतीचा कॉर्नर असतो, कोपरा असतो, तो सुद्धा काटकोन असतो. ओके, अशा अनेक जे काटकोन करणाऱ्या माहिती तुम्ही बघू शकता. आणि आपल्याला एवढंच अभ्यास करायचं आहे. ओके, काटकोन त्रिकोण, लघुकोण त्रिकोण हे आणि किंवा त्रिकूट म्हणजेच काय? त्रिकूट याचा अर्थ बघूया. इथे आणखी आपल्याला काय बघायचं आहे? पायथागोरस त्रिकूट. त्रिकूट याचाच अर्थ हे बघा, नैसर्गिक संख्येवर आधारित पायथागोरस त्रिकूट ही संकल्पना स्पष्ट करा. एक उदाहरण देतो मी आता त्रिकूटचं. समजा एक 3, 4 आणि 5 तीन संख्या आहेत. यामधली मोठी संख्या ओळखायची. मोठी संख्या कोणती आहे? 5. त्याचा वर्ग करायचा. किती येतो तो? 25. ओके, वर्ग किती आहे? 25. पुन्हा बघतो या ठिकाणी 3, 4 आणि 5. मोठी संख्या 5, 5चा वर्ग घेतला, किती आला तो? वर्ग माहिती ना, 5 गुणिले 5 म्हणजे वर्ग झाला, 5चा वर्ग. आता उरलेल्या संख्यांचा वर्ग करायचा. 3चा वर्ग, 4चा वर्ग. वर्ग कळतं आहे. 3चा वर्ग म्हणजे 3 गुणिले 3 म्हणजे किती येणार? 9. 4चा वर्ग म्हणजे 4 गुणिले 4 म्हणजे किती येणार? 16. वर्ग तुम्हाला कळला असेल. ओके, म्हणजेच आता या ठिकाणी बघा,
3चा वर्ग किती येतो 9, 4चा वर्ग किती येतो 16 बरोबर 25. आता ही बेरी ही किंमत आणि ही किंमत समान येत असेल म्हणजे आपण असं लिहू शकतो बा इथे पण 25 आहे, इथे सुद्धा 25 आहे. म्हणजे असं लिहू शकतो 5चा वर्ग बरोबर 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग. आणि असं येत असेल तरच या संख्यांना आपण त्रिकूट असे म्हणू शकतो. ओके, ट्रिपलेट म्हणतात किंवा त्रिकूट असे म्हणतात. संख्यांचे त्रिकूट याला आपण काय म्हणतो पायथागोरसचे त्रिकूट. या संख्यांना आपण म्हणतो का तर उदाहरण सोडून कळलं असेल. आणि असे समान येत नसेल, ह्या दोन किमती वेगळ्या येत असेल तर त्रिकूट होणार नाही. सो मित्रांनो, दिवस या पायथागोरस त्रिकोण आणि या संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे. ओके, हे दिवस 6वा आपण पूर्ण अभ्यासलेला आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये दिवस 7 म्हणजे माहिती सादरीकरण याचा अभ्यास करणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.